पहिल्यांदा मी माझा रिझल्ट दाखवते. तेल वापरायच्या आधी माझे केस असे होते, किती कमी आणि पातळ आहे तुम्ही बघू शकता. आणि तेल वापरल्यानंतर ना असा काही रिझल्ट भेटला होता. तर तेल कसं बनवायचं, हे कसं सगळं एकदम शिस्त आहे, अजिबात जळलेलं नाही आहे. तर आपल्याला हे सगळं असं शिजवून घ्यायचं आहे. आणि याचा कलर पण आता उतरायला लागला आहे बघा, बघू शकताय तुम्ही. हे अजिबात जळत नाही आहे. हे सगळी सामग्री वापरून मी घरच्या घरी तेल कसं बनवायचं हे सगळं सांगणार आहे. कारण तुमच्या सगळ्यांचे खूप सारे कमेंट होते की काय काय वापरते, कसं कसं करते. तर ह्याच्यामध्ये मी अजून एक छुपी गोष्ट आहे जी ॲड करणार आहे, ती तुम्हाला पुढं बघायला भेटेल. काय काय सामग्री लागते हे तर तुम्ही बघितलं, पण तेल कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी ना मी तुम्हाला माझ्यासोबत झालेला माझ्या म्हणजे केसांमध्ये झालेला बदल थोडंसं तुम्हाला सांगते. माझं लग्नाच्या आधी भरपूर केस मोठी होती, म्हणजे कमरेच्या खालीपर्यंत माझी केस होती 10वीपर्यंत. आणि जेव्हा मी कॉलेजला गेले 11वी-12वीला मला ती केस नको नको वाटायला लागली. आणि आमच्या शाळेत ना अजिबात दुसरी हेअरस्टाईल नाही, सरळ पूर्ण मागं घ्यायची. आता जसं मी केलं तसं. आणि वेणी पोप वगैरे पाडायचं नाही, कोणती हेअरस्टाईल करायची नाही. मग एवढ्या मोठ्या केसांचा काय उपयोग असं वाटायचं. त्यामुळे म्हणलं की थोडीशी कट केलं तर काहीतरी हेअरस्टाईल तरी करायला, म्हणून मी म्हणजे केस कट केले. आणि इतकी कट केले म्हणजे पाठीपर्यंत, पाठीच्या वरपर्यंत केस आणून ठेवलेले मी, एवढे केस कट केली. आणि एकदा जर आपण म्हणते ना केसांना कैची लावली तर ते केस गळत गळत जातात, तसं माझ्यासोबत झालं. माझी केस इतकी गळायला लागली ना, मी तुम्हाला सांगू नाही शकत. आणि त्याच पिरियडमध्ये झालं असं की माझं लग्न ठरलं. आणि लग्न होऊन मी इथं आले. मग तिकडं आम्हाला कसं बोरचं वगैरे पाणी असायचं, म्हणजे मिक्स पाणी असायचं, पण तिकडचं पाणी मला सूट झालेलं. आणि जेव्हा मी इथं आले तेव्हा होतं इथं विहिरीचं पाणी, आणि ते पाणी मला लवकर सूट नाही झालं. त्याच्यानंतर अजून माझी केस भयंकर गळायला लागली. म्हणजे मी पाठीपर्यंत आलेले, ते हळूहळू वरती यायला लागली. त्यामध्येच लग्न झाल्या मला 2-3 महिन्यानं सोनू राहिले. तेव्हा तर अजूनच माझा त्रास वाढायला लागले. म्हणजे माझ्या केसांची गळती इतकी वाढलेली ना, हे शब्दात सांगण्यासारखं नाही आहे तुम्हाला. आणि प्रेग्नेन्सीमध्ये तर केस जास्त गळतात. नंतर सोनं झाली. आणि पहिले लोक आपली म्हणतात की जसे जसे पोरं हसतील या लेकरं हसतील तशी आपली केस जास्त गळते. अजून मला केस गळतीचा प्रॉब्लेम जास्त वाढायला लागला. आणि हे सगळं करता करता माझे केस पूर्ण इथपर्यंत येऊन गेले. इथपर्यंत काहीच बदल नाही. माझ्याकडे जुनं फोटो आहे ते तुम्हाला मी टाकेन, तुम्ही बघा. लास्टला किंवा पुढं टाकेल, तुम्ही बघा. आणि आता माझी केस मागच्या 2 वर्षात मला थोडीशी आयडिया आली ना, त्यामुळे तुम्ही प्रयोग करून बघितला. नाहीतर माझे सोनं मोठं होतं तरी पण केस गळतच चालली होती. म्हणजे इतकी कमी होत झालेली आणि पातळ तर बोलूच नका. आता पण माझे केस पातळ आहेत, पण थोडासा दाटपणा किंवा लांबडीपणा झाली ती आधी इतकी नव्हती. तर आता मी आधी पहिल्यांदा माझा अनुभव शेअर केला तेल बनवायच्या आधी, कारण मला तेल कसं बनवायचं हे पण सांगायचं आहे. काय काय टाकते ते तुम्ही सामग्री बघितली. आणि एक गोष्ट आहे जी की शेवटला मी सांगणार आहे की काय ॲड करायचं त्यामध्ये. आपण तर नॉर्मल सगळे तेल वापरतोच, पण जी एक मेन गोष्ट आहे, बाकी तुम्ही काय वापरू नका हे महत्त्वाचं नाही, पण एक गोष्ट महत्त्वाची ती वापरलीच पाहिजे. हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही, जे मी सांगणार आहे. तर कितीतरी ब्रँड आले ते ह्याला मार्केटमध्ये की घरची घरी ऑइल बनवतात. ते फक्त काय सामग्री दाखवते त्या, आणि ती आपल्या घरी इझिली अवेलेबल होती. पण एक गोष्ट अशी आहे ना, ती सांगत नाहीत. कारण त्यांनी जर गोष्ट सांगितली त्यांच्या पोटावरती ऑफकोर्स पाय पडणार आहे, आणि आपण त्यांचं तेल खरेदी करणार नाही. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला सांगणार आहे की त्यामध्ये एक गोष्ट अशी ॲड करायची ना, जेणेकरून आपण हे इतक्या महागातलं तेल घेण्याची आपल्याला काही गरज नाही. आपण पण घरी बसून तसं बनवू शकतो. तर चला, जास्त वेळ न लावता माझा अनुभव थोडासा तुमच्यासंग शेअर केला. आणि तुम्हाला मी माझे केस पण दाखवते बिफोर आफ्टर, म्हणजे जे काय होती आधी आणि तेल वापरण्याच्या नंतर ना. तर चला, जास्त वेळ न लावता आपण तेल बनवायला घेऊया. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. त्याशिवाय तुम्हाला अजिबात कळणार नाही. तुम्ही जर स्किप करत बघितला, फास्ट करत बघितला, अर्धा सोडला ना, तुम्हाला काय समजणार आहे. त्यामुळे ना पूर्ण व्हिडिओ बघा. जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे, फक्त 7-8 मिनिटाचा असणार आहे, पण तरी पण पूर्ण बघा, एवढीच अपेक्षा माझी. तर मी थोड्या क्वांटिटीमध्ये बनवते, कारण मला दाखवायचं आहे तुम्हाला, कारण मला याच्यावरती कमेंट येत होत्या म्हणून. तर मी एवढंसंच तेल घेतलं आहे. तुम्ही खोबरेल तेल घेऊ शकता किंवा आपलं खाण्याचं तेल पण घेऊ शकता. तर मी माझं खाण्याचंच तेल घेतलं आहे, कारण आपल्याला खोबरेल तर आपण जास्त घेतलं ना तर त्याचं निम्मच तेल बनतं ना, सगळं वेस्ट होऊन जातं. त्यामुळे मी ते तेल घेतलं आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. तर इथं मी घेतलं आहे कढीपत्ता, नंतर हा आहे लिंबाचा पाला, मेथी, कांदा, याचा गर काढून घेतला आहे कोरपडीचा, आणि हे तेल आहे. आणि मेन गोष्ट, हे तेल आपल्याला यामध्ये ॲड करायचं हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण हे तुम्हाला मी लास्टला सांगेन हे कोणतं तेल आहे. आणि हे थोडं का होईना पण आपण ॲड केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला रिझल्ट येणार नाही. त्यासाठी आपण ही पहिल्यांदा प्रोसेस करून घेऊया, तेल बनवूया. नंतर हे तेल कशाचं आहे हे तुम्हाला मी नंतर सांगते. तर चला, मेन महत्त्वाचं, तेल बनवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यात आधी तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुमचं तेल बिघडलं म्हणून समजा. आपण नॉर्मल काय करतो तुम्हाला दाखवते. महत्त्वाचं, आपण ना तेल थंड करून घ्यायचं, म्हणजे गरम करायचंच नाही आहे. जर आपण गरम तेलात ते सगळंच टाकणार ना, तर फक्त ते तडतण वाजणार आणि जळून जाणार. पूर्ण अर्क या सगळ्या सामानाचा ह्यामध्ये उतरणार नाही. त्यामुळं थंड तेल आहे ना, त्यामध्ये एक पदार्थ टाकून घ्या आणि नंतर गॅसवरती ठेवा. जर तुम्ही गरम करून सगळं टाकणार तर हे सगळं जळून जाणार आणि तेलाला आपल्या पाहिजे तसा
कलर नाही येणार किंवा हे सगळं मटेरियल आहे ना सामग्री त्याचा अर्क त्यामध्ये उतरणार नाही, त्यामुळे आपल्याला रिझल्टही भेटणार नाही. त्यामुळं मेन गोष्ट तेल थंड पाहिजे. तर आपण आता हे ठेवून घेऊया आणि मग एक एक गोष्ट त्यामध्ये ॲड करूया. तर चला आता आपण ह्यामध्ये कढीपत्ता टाकूया. आता माझ्या पटपट तापणार आहे कारण हे मी हलकं घेतलं आहे, तर तुम्ही जाड घ्या. मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे, पण तरी पण कलर कसा येतो ना तुम्ही बघा. तर बघा तिकडं आता ते तडतड वाजायला लागलं आहे. तर आपण कोरपड मी जास्त टाकले कारण मला होती माझ्याकडे जास्त म्हणून मी टाकून दिले. आणि हे सतत हलवत राहायचं कारण ते सगळं जळतं लगेच. तर आता त्यामध्ये टाकणार आहे आपण मेथी. तुम्ही हे पण टाकू शकता, कांद्याचे बी वगैरे असेल ना तुमच्याकडं तर ते टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी घेतले. तरी पण मी जे सगळं टाकते ना त्यामध्ये पण छान असा रिझल्ट येतो बरं का. आत्ताच तेलाला कलर यायला लागलाय बघा तुम्ही. आणि एकदम असं ठीक झालंय. आता आपण कांदा टाकणार आहोत. मी अर्धा कांदा घेतलाय कारण माझ्याकडे जास्त तेल नाही आहे म्हणून मी कमी तेल घेतले. तुम्हाला दाखवायचं आहे कारण माझ्याकडे पहिलं तेल आहे. तर हे बघा हे शिस्त आहे, हे काय आपलं जळत नाहीये. जसं आपण कढीपत्ता टाकल्यानंतर चरचर वाजतात, ह्यामध्ये मी कढीपत्ता पण टाकला तुम्ही बघितलं, पण तसं झालं नाही. हे सगळं आता शिस्त आहे आणि हे सगळं आपल्याला तसंच करून घ्यायचं. तर बघा हे चांगलं शिस्त आहे. आणि तुम्ही यामध्ये आवळा टाकू शकता किंवा आवळा पावडर टाकू शकता. गुलाबाच्या पाकळ्या मी जर वेळेस टाकते, पण ह्यावेळेस माझ्या गुलाबाला अजून फुलं आली नाही ती, त्यामुळे ह्यामध्ये मी टाकलं नाही आहे. पण ते तेल थोडं तेल थंड असेल ना तेव्हा टाकायचं, असं गरम तेलात नाही टाकायचं. अजून भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही यात ॲड करू शकता. तर मी तर एवढंच केलं आणि ह्याचा मला छान रिझल्ट भेटला आहे. जास्त काय ॲड करायची गरज नाही आहे. जेवढं आपल्याकडे घरी आहे ना त्या गोष्टीमध्ये आपण करू शकतो. तर इकडे बघू शकताय तुम्ही, तर चांगल्या प्रकारे अर्क उतरलं ह्याच्यात आणि आता हे शिजायचं पण बंद झालं आणि जास्त जळलेलं पण नाही आहे. आता माझ्याकडं पातळ भांड होतं त्यामुळे तुम्हाला दिसत असेल तसं, पण फक्त कांदा जळला आहे किंवा कढीपत्ता लिंबाचा पाला अजिबात जळला नाही. आणि कलर पण कसा आला आहे बघा. आता आपण हे थंड होऊन देऊया आणि त्यामध्ये ते गोष्ट ॲड करूया. हे मी त्यातनं काढून घेतलं आहे आणि आता आपण हे तेल गाळून घेणार आहे. कलर बघू शकताय तुम्ही. ते सामग्री जळलेली नाही आपल्याकडून. तर मेन गोष्ट टाकायचं टायमिंग आलेला आहे. तेल बघा कसं झालं आहे आपलं. आणि ह्यामध्ये टाकणार आहे आपण 1 कापूर वडी. मी ती बारीक करून घेतली, ती टाकून देऊया आपण ह्याच्यात. आता कापराचे काय काय फायदे असतात हे तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही. तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील की कोणती गोष्ट आपल्या फायद्याची आहे आणि कुठली तोट्याची आहे. तर आपण ह्याच्यात कापूर टाकून घेतला आणि चांगला कापूर विरघळतोय, पण हलवायची गरज नाही, काही नाही, ते आपोआप विरघळतो. आणि मेन गोष्ट टाकायची आहे आपल्याला ते म्हणजे हे कॅस्टर ऑइल. तर एक कॅस्टर ऑइल टाकणार आहे मी 1 टोपण. आता माझ्याकडे संपलं आहे, तुम्ही बघू शकता इथे मी 1 टोपण घेतलं आहे. तर 1 टोपण मी ह्याच्यामध्ये ओतणार आहे. तेल पूर्ण गार झालेलं नाही आहे, आपल्याला थोडंसं तेल गरम असेल ना नॉर्मल सोमट तेव्हा त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. तर तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकून द्यायच्या आहेत. तर मी 1 टोपण कॅस्टर ऑइल टाकले. आणि आता मेन गोष्ट जी आपल्याला ही टाकायची होती, कॅस्टर ऑइल आपल्या केसांसाठी किती चांगलं आहे, आपल्या चेहऱ्यासाठी किती चांगलं आहे ना, हे तुम्ही आता ChatGPT आहे, जेमिनी आहे, कुठेही सर्च करून बघू शकता कॅस्टर ऑइलचे काय काय फायदे असतात. तर हे सगळ्यात मेन महत्त्वाचं हे कोणी सांगत नाही आहे. मला पण या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि आपल्याला टाकायचं आहे एक कॅप्सूल.
आता माझं तेल थोडं आहे त्यामुळे मी एकच टाकणार आहे ना. मग आता माझ्याकडे एकच उरले. पूर्ण पॉकेट आणलं होतं आणि हे किती महाग असतं तुम्हाला माहीत आहे. तर आता ते संपलं, एकच माझ्याकडे उरली. तर आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी एक टाकणार आहे आणि ह्यामध्ये अजून मी 2 ॲड करणार आहे आणून. तर चला आता हे फोडून घेऊया. तर चला, विटॅमिन ई जेव्हा आपल्या शरीरात त्याची कमी पडते तेव्हाच आपली केस गळती होते. तर आता सगळ्या गोष्टी ॲड करून झालं त्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा तेल थोडंसं सोमट पाहिजे. आता बघा तेल सोमट आहे, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाकल्यात. आणि जर तेल थंड झालं असेल तर हे सगळ्या गोष्टी टाकायच्या आणि थोडंसं सोमट करायचं, नॉर्मल, जास्त गरम करायचं नाही. आणि असं काय आपलं तेल बनलेलं आहे. एवढं बॉटल तेल झालेलं आहे आणि हे मला 2 आठवडे तर सहज जातं, कारण आठवड्यातनं मी 2-3 वेळा तर लावत असते. भले मी केस धुवू नाही तर न धुवू, पण हेच तेल मी वापरते. आणि हे मी याच बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर असं काय बनलं.